वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. एक मिनिट हा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण 21व्या श्लोकापर्यंत झालेला आपला 8व्या अध्याय 9व्या अध्याय आणि 22वा श्लोक जो अत्यंत महत्वाचा असा श्लोक आहे. बहुतेक सगळ्यांना माहिती असलेला असा तो श्लोक आहे आणि थोडासा मिसइंटरप्रेट केले गेलेला त्या श्लोकांपैकीही तो एक आहे. त्याचा पूर्ण चुकीचा म्हणता येणार नाही, पण पूर्ण अर्थ विचारात घेतला जात नाही. तो आपण पूर्ण त्याचा जेवढा आपल्याला संदेश आहे त्याचा आपण विचार करू. तर काल आपण 20व्या श्लोकापर्यंत हे पाहिलं की मीच सर्व ठिकाणी आहे, माझ्यात सगळे जण आहेत पण मी कोणाच्यात नाही, हे सगळं भगवंत म्हणाले. त्याच्यानंतर त्यांनी पितामहस्य जगतो वगैरे या ह्यानी सगळ्या ह्याच्यात स्वतःच जे सर्व व्यापकत्व आणि सगळ्या गोष्टींचा आधार मी कसा आहे हे सगळं भगवान सांगतात. तपाम्यहम अहम वर्षम जलवर आकर्षून घेणं आणि त्या पर्जन्य सृष्टी करणं म्हणजे सगळ्या सृष्टीचे जे व्यवहार माझ्यानी कसं होतात ते सांगितलं. तिन्ही वेदात च्या कर्माचा जर सकाम असेल तर काय फळ होतं आणि निष्काम असेल तर काय, हेही त्यांनी सांगितलं. सकाम असेल तर स्वर्गात प्राप्ती होते, पण ते पुण्य संपल्यावर परत भूलोकावर यावं लागतं, हेही आपण सांगितलं. तर म्हणजेच काय, ती मिळालेली फळं म्हणजे मी करतो आणि मला हे मिळालं पाहिजे, ह्या दोन्हींनी जी कर्म होतात ती बंधक का होतात, कारण त्याची फळं स्थिर राहत नाहीत. म्हणजे एकतर फळ मिळण्याची शाश्वती नसते. जर तुम्ही सात्विक कर्म नाही केले तर त्या फळापर्यंत पण तुम्ही नीट पोहोचू शकत नाही. म्हणजे पुढे सात्विक राजस तामस यज्ञ सांगितलेलं आहे. तसं त्यात आहे की जर यज्ञ करताना असृष्टान्न आणि हे म्हटलेलं आहे तिथे की श्रद्धा विरहितम यज्ञम तामसम इथे चक्षुष. म्हणजे तो यज्ञ पूर्ण केला पण श्रद्धा नसेल तर तो तामस यज्ञ झाला आणि मग त्या यज्ञाचं फल काहीही मिळत नाही. तर यामुळे हे जे आनंद आहे त्याचा योग होणं, आणि योग म्हणजे ते प्राप्त होणं, त्यात आणि क्षेम म्हणजे ते टिकणं, हे या सकाम कर्माच्या बाबतीत होत नाही. मग ते कुठे होतं, याच्यासाठी हा खूप महत्वाचा श्लोक भगवंत सांगतायत. 22वा श्लोक. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आता इथे म्हटले अनन्याश्चिंतयन्तो माम, म्हणजे अनन्य होऊन माझं चिंतन करतात असे जे जन आहेत, असे जे भक्तजन माझे आहेत, ते म्हणजे अनन्य होऊन आणि निष्काम भावाने भजन करतात. पर्युपासते म्हणजे पर उपासते. उपासना नुसती ही अपर गोष्टीसाठी पण होऊ शकते. पर उपासना म्हणजे फक्त परा करता, म्हणजे मुक्ती कामा करता किंवा परमेश्वर प्रित्यर्थम अशी झालेली ती पर उपासते, म्हणजेच निष्काम आहे ती.
मुक्तीची कामना ही कामनेत धरली जात नाही. तर त्यामुळे ती निष्कामातच धरली जाते. नित्य अभियुक्तानं म्हणजे युक्त ते आहेत. अभियुक्त म्हणजे आधीपासूनच त्याच्यामुळे ते युक्त आहेत किंवा स्वतःहून. अभि याचा अर्थ आधीपासूनच किंवा स्वतःहून जे केलं जातं अशा ह्यानी त्यांचा योगक्षेम मी वाहतो. आता इथे अनन्यच चिंतयंतो म्हणजे माझ्याशिवाय कोणाचंही चिंतन करत नाहीत. आता मग माझ्याशिवाय कोणाचंही चिंतन करत नाहीत म्हणजे तो भक्त काय सतत समाधी लावून बसलेला आहे का? तर तसं नाही. त्या भक्ताला किंवा त्या योग्याला परमेश्वरा व्यतिरिक्त काही दिसतच नाही. सर्वत्र समदर्शिना जो पंडित आहे तो सगळ्या प्राणीमात्रात सगळ्या जे विश्वातल्या सर्व ज्यात जे पदार्थ आहेत, व्यक्ती आहेत, प्राणी आहेत, सगळ्यात जो ईश्वर रूप पाहतो त्याच्यासाठी अन्य काही राहिलं नाही. अशा प्रकारे तो अनन्य झालाय. नाहीतर मग अनन्य होण्यासाठी कोणतेही इंद्रियाचं कार्य चालू असताना ते अनन्य होणंच शक्य नाही. तर हा जो महात्मा आहे त्याला आत बाहेर इकडे तिकडे सर्वत्र ईश्वर आहे. जसं त्या गोपी म्हणायच्या, त्यांना काळा रंग दिसला कृष्ण आठवला. म्हणजे जिथे पाहू तिथे कृष्णाची त्यांना आठवण आहे किंवा तेच कृष्णरूप आहे अशी त्यांची भावना आहे. तर त्यांचा योगक्षेमम वहाम्यम. आता इथे योग याचा अर्थ नुसतं व्यवहारातला योगक्षेम आपलं चुकीच्या अर्थाने जो घेतला जातो. योगक्षेम म्हणजे त्याचा भरण पोषण करणं असा अर्थ घेतो. योग याचा अर्थ आहे की ईश्वराशी म्हणजे त्या आनंदाशी त्याचं मिलन करून देणं म्हणजे युक्त त्याला करणं योग. आणि क्षेम म्हणजे ते टिकवणं. कारण ज्ञानमार्गाने जे जाणार आहेत ते समाधी अवस्थेत त्या आनंदात आहेत. समाधीतून बाहेर पडले तर त्या विश्वाचा आभास त्यांनाही आहे आणि तो आभास असताना हे विश्व ज्ञानमार्गात ही माया मानल्यामुळे तिथे ते उलट द्वैत त्यांच्या मनात राहते. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत पूर्ण आनंद नाही. पण भक्त असा आहे की त्याचे डोळे उघडे असले बंद असले त्याच्यासाठी सतत समाधान म्हणजे सम अवस्थेत आधान त्यांचं कायम राहतं. असा म्हणजे ती अवस्था मिळवून देणे किंवा त्याला स्वस्वरूप करणे. पुढे 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटले, या हृदयीचे त्या हृदयी टाकले आपणासारखे केले अर्जुन. असं काहीतरी ती ओवी आहे. म्हणजे तद्रूपच आहे. सद्गुरूंना परिसाची उपमा ही देता येत नाही. म्हणजे परिसाची नस आहे उपमा असं म्हटलं गेलंय. का? कारण परीस लोखंडाचं सोनं करेल. पण सद्गुरू जे आहेत ते सत्शिष्याला परीसच बनवतात. म्हणजे त्याच्या योगे परत पुढचे यांना ते सुवर्ण बनवू शकतात किंवा त्यांना पुढे अधिकारी जीव मिळाला तर त्याचाही परीस ते करू शकतात असं सद्गुरूंबाबत सांगतात. तर तसं आहे योग म्हणजे अप्राप्तेची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्त झालंय ते टिकवून ठेवणं. हे दोन्ही या अनन्य भक्तांचं मी करतोय. आणि अनन्य चिंतयंतो माम म्हणजे चिंतन करणं. चिंतन याचा पण अर्थ आपण वर करणे त्याचा विचार करणं असं होतं. पण चित्तात जे सतत राहिलंय म्हणजे त्या चित्तात परमात्माच सतत आहे. म्हणजे ते चित्त परमात्मा स्वरूपच झालं. त्यांचं मनही कृष्ण आहे, बुद्धीही कृष्ण आहे, अंतःकरण तत्वच कृष्णमय झालेलं. त्यामुळे तिथे वेगळा अहंकार असा राहिला नाही. असे ते भक्त आहेत आणि म्हणूनच योगक्षेम वाहम्य हे त्यांच्या बाबतीत भगवान करतात. खूप महत्वाचं आणि खूप काय म्हणतात त्याला फेमस आहे आणि एक तो वाचतानाही आनंद देणारा तो श्लोक आहे. तर असे प्रेमी जे भक्त माझे आहेत ते थोडक्यात म्हणजे सतत माझ्यातच राहतात. कारण मीच त्यांना माझ्यात ठेवून घेतो. कारण त्यांना जेवढ्या परमेश्वराबरोबर संलग्न राहण्याची इच्छा आहे त्याच्यापेक्षा भगवंतालाही त्यांच्या बरोबर राहण्याची इच्छा आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे.
दत्त महाराज कवीश्वरांनी एकदा हे सांगितलं की ज्यांना ईश्वराचं स्मरण आहे, ईश्वराचा सहवास मिळावा अशी त्यांची दृढ इच्छा आहे आणि त्याप्रमाणे ईश्वर त्यांना सहवास देतो. हे भक्त आहेत. पण जे गोकुळात वृंदावनात व्रजाचे जे रहिवासी आहेत, त्यांची विशेषता असं आहे की परमेश्वरांना त्यांचा सहवास घ्यावा असा वाटला म्हणून आई वडिलांना सोडून ते तिकडे येऊन राहिलेले. हे त्या भक्तांचं मोठेपण आहे की योगक्षेमम वाहम्यम, म्हणजे त्यांच्याशी योग साधण्यासाठी, म्हणजे त्यांना परमेश्वराशी योग साधायची हे गोष्ट तर आहेच, पण त्याच्याही पेक्षा परमेश्वरालाच त्यांच्याशी योग साधण्यासाठी परमेश्वर त्यांना युक्त स्वतःशी कायम ठेवतो. असा हा खूप छान, खूप मधुर असा हा श्लोक आहे. आता पुढे सांगतायत. आता ही तर एकदम जे पराभक्त जे आहेत त्यांचं वर्णन झालं. पण तिथपर्यंत सगळे पोचू शकत नाही ना. जसं मागे आपण बघितलं की बहुत सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठल्या आवडे, किंवा जे भगवानांनी सांगितलंय यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता, म्हणजे तिथपर्यंत पोचणारे मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिन यतती सिद्ध आहेत. सहस्र म्हणजे असंख्य अशा ह्यांनी, तर त्यातले काही थोडेच प्रयत्न करतात आणि त्यातला क्वचितच मला जाणतो. मग बाकीच्यांचं काय? तर सुरुवात आधी म्हणजे तामस जे लोक आहेत ते प्रेत आणि भूतांची करतात पूजा. राजस आहेत ते यक्ष राक्षसांची करतात. सात्विक आहेत त्याच्यातही वेगवेगळ्या लेवल आहेत. ते सात्विक वेदाप्रमाणे इंद्र किंवा वरुण किंवा सूर्य यांची उपासना करतात. तर ते त्यांची जी उपासना आहे ती कुठे, त्याचं काय होतं हे सांगण्यासाठी भगवान आता 23व्या श्लोकात एक गोष्ट सांगताय. येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. म्हणजे जे सकाम भक्त श्रद्धेनी दुसऱ्या भक्तांचीही दुसऱ्या देवांचीही पूजा करतात. सकाम असतील किंवा काही यांना नुसतीच जरी प्रेम त्यांच्याबद्दल आहे ते पूजा करतात. बहुतेक जे ईश्वर कोटीतले जे रूप आहेत ते सोडून बाकीच्यांची पूजा करणारे बहुतेक सगळे सकामातच येतात. पण ते कोणतेही सकाम असो निष्काम असो दुसऱ्या देवांची जी पूजा करतात आणि विधिवत करतात, तर तेव्हा त्यांच्या अंतर्यामी मी आहे, म्हणजे मी म्हणजे सर्वव्यापी. आता समजा एखाद्याने म्हटलं की सूर्यनारायण हे सर्वव्यापी सर्वत्र आहेत, तर नाव फक्त सूर्यनारायण आहे पण ते त्यांचा निर्देश कुठे आहे तर सर्वव्यापी परमेश्वराकडे आहे. तर त्यांना ते तत्व कळून ते करतात. पण तसं न करणारा अज्ञानी जे करतात तर त्यांचं काय होतं की ते पी मामेव कंतव्य यजंत्य विधिपूर्वक, म्हणजे हे सकामबद्ध दुसऱ्यांची जरी पूजा करतात ती खरी माझीच पूजा करतात, पण ती अविधिपूर्वकम. कारण विधी काय आहे तर विधी आपण कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला आपण किंवा यज्ञाच्या सुरुवाती परमेश्वर प्रीत्यर्थम असं एक टाकलेलं आहे. त्यामुळे वरुण जरी असेल, ग्रह आपण म्हणतो ग्रहशांती म्हणतो किंवा ग्रहमख करतात, किंवा उदक शांतीच्या वेळी पण वरुणाची पूजा करून नवग्रहाची पूजा करतात. त्याचा उद्देश त्या ग्रहांच्याही अंतर्यामी असलेला जो परमेश्वर आहे त्याची प्रीती प्राप्त करणं आणि त्याचे कृपा प्राप्त करणं, हे न कळता जे करतात त्यांचं काय होत तर म्हणजे थोडक्यात कोणत्याही देवाची पूजा केली तरी माझ्यापर्यंत पोचते. पण ते ज्या ज्या रूपाने जशी पूजा करतात, सकाम केली तर ते कामना पुरती होते, किंवा जरीही त्याच्यावरची काही मनात न ठेवता करायची म्हणून केली तरी ते त्या त्या देवतेच्या लोकापर्यंतच जाऊ शकतात. म्हणजे एखाद्या, आपण मागेही उदाहरण घेतलं, एखादा सरकारी अधिकारी त्याला जर आपण स्तुती केली किंवा काय केली तर तो जे काही आपल्याला देईल ते त्याला ते देण्याचा अधिकार किंवा त्याच्याकडे जी रक्कम आहे ती दिली कोणी, ते उच्च जो सर्वात मोठा जो
राजा आहे किंवा राष्ट्राध्यक्ष आहे त्याच्याकडनंच ते आलेले. किंवा त्यालाही जर आपण काही आपण हे देतोय ते त्या तो सर्वांतर्यामी परमेश्वर असल्यामुळे ते त्याच्यापर्यंत पोहोचतच आहे. पण ती अज्ञानपूर्वक असल्यामुळे त्याचं फळ भक्ती किंवा मुक्तीची प्राप्ती हे होत नाही. पुढे आता तेच विषय कंटिन्यू करतात 24 मध्ये भगवंत. अहं हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते. म्हणजे सगळ्या यज्ञांचा जरी वेदात सांगितलेलं आहे की इंद्राचे हे सूर्याची पूजा, पण ते इंद्र सूर्य ह्या माध्यमातून परमेश्वरा करता आहे हे ज्यांना कळत नाही त्याचं त्याच्यामुळे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा. च्यवंती म्हणजे च्युत होतात, म्हणजे वर ऊर्ध्वगती झाली स्वर्गापर्यंत, म्हणजे मनुष्य लोका किंवा भूलोकापेक्षा वर जरी गेले तरी ते जसे पुण्य संपल्यावर क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती असे पुन्हा खाली येतात. पुनर्जन्म इकडे त्यांना घ्यावा लागतो. कारण खरं तर सर्व यज्ञाचा भुक्ता आणि स्वामी मीच आहे. त्यामुळे मला जाणून ते केलं तर माझ्यापर्यंत पोहोचतील, न जाणता केलं तर जे रूप ते मानून पूजा करतात तिथपर्यंत जाऊन परत खाली येतील. आणि त्या तरीही त्यांनी सात्विक केल्यामुळे कुठेतरी त्यांना सद्गुरूशी प्राप्ती होऊन पुढच्या कोणत्या तरी जन्मात त्यांना योग्य अर्थ कळून ते मार्गालाही लागते. म्हणजे तामस राजस करण्यापेक्षा हे करतायत हे केव्हाही चांगलंच आहे. आता 25वा श्लोक. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रता. म्हणजे देवाची पूजा करणारे ते देवव्रता ते देवानी आणते, आपण बघितलं तसे त्या देवांपर्यंत जाऊन पोचतात. काही पितरांची पूजा करतात, पितरांना म्हणजे जे स्वतः मगाशी आपण पाहिलं काल, तसे ते पितरांची पूजा करणारे ते पितृ लोकापर्यंत पोहोचू शकतात, पितरांपर्यंत पोहोचतात. आता त्याच्याबरोबर जे तामसी जे आहेत म्हणजे देवाची पूजा करणारे हे सात्विक झाले. पितृ पूजा करणारे हे त्याच्यात रज जरा जास्त झाला. सात्विक आहेत ते तरी पण ते रज जास्त झाला. भूतेज्या जे आहेत भूतांची पूजा करणारे जे आहेत ते त्या लोकाला म्हणजे भूतांच्या म्हणजे पिशाच्य किंवा यांच्या लोकाला प्राप्त होतील. तर असे त्यांनी इथे कॅटेगरीज केलेल्या आहेत. ते पुढे सात्विक उपासना करणारे कोणते राजस तामस हे पुढे भगवान सांगणारच आहेत. म्हणजे देवांची पूजा करणारे सात्विक, यक्षरक्षा श्री राजसा आणि जगन्य गुणवृत्तीस्था जे तम आहेत ते भूत प्रेतांची उपासना करतात. असं ते एलॅबरेट नंतर करणारच आहे. पण यांती मद्या जिनोपी माम जे माझी पूजा करतात किंवा माझ्या मद्याजिना म्हणजे माझे पूजन करणारे यांती म्हणजे प्राप्त होतात कशाला, तर मलाच प्राप्त होतात. म्हणजे माझ्यापर्यंत येतात म्हणजे मदरूप किंवा सायुज्य त्यांना मिळतं. तर त्यामुळे त्यांना इथे पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. किंवा जे ईश्वर कोटीतले असतात ते अवतार म्हणून पुन्हा येतात तेव्हा ते कर्मफलानी येत नाहीत, ते ईश्वराच्या इच्छेने अवतारी अशा पद्धतीने ते येतात. अशी आपण सत्पुरुषांची उदाहरणं पाहतो की जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणते की बालपणी सर्वज्ञता वरी तयाते. असे ते श्रेष्ठ महात्मे जगाच्या कल्याणाकरता ईश्वर त्यांना पाठवू शकतो. आता माझी पूजा किंवा हे तर आता देवांच्या पूजा किंवा करण्यासाठी एवढे सगळे विधी सांगितलेले, त्या विधीने ईश्वरत्व ठेवून जर पूजा केली तर मला प्राप्त होते. पण त्या बाह्य याच्यापेक्षा तुम्ही अनन्य होणं आवश्यक आहे. अनन्य आणि अप्रतिहत भक्ती झाली तर तुम्ही
26व्या श्लोकात सांगितले, कशाने पूजा केली तरीही मला पोचते, हे भगवान आता सांगताय. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. आता ह्याही श्लोकाचा चुकीचा उपयोग करून घेऊन बुद्धिभेद करणारे लोक असतात, स्वतःचाही बुद्धिभेद करून घेतात, दुसऱ्याचाही करून घेतात. बरेच जण फुशारक्या मारतात. माझ्या देवाचं मी काही देवाला नमस्कार केला तरी चालेल, नुसतं फूल एक वाहिलं की चालेल. देवानीच सांगितलेले पत्रम पुष्पम फलम तोयम. आधी आपण अर्थ घेऊया की पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे जो भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले पान, फल, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने प्राप्त करतो. तदहम भक्त्युपहृतम म्हणजे योमे भक्त्या प्रयच्छते, तो एक तर भक्त असला पाहिजे. आणि प्रयतात्मनः, प्रयत आत्मनः म्हणजे शुद्ध अंतःकरणाचा, निष्काम प्रेमी अशा भक्तांचा. यत म्हणजे प्रयत्न, प्रयत म्हणजे त्याचे प्रयत्नच्या पुढे जो गेलाय म्हणजे त्या निष्काम अवस्थेला साधनच्या दृष्टीने संपत्ती प्राप्त झालेली आहे आणि त्याला परमेश्वरा सोडून काही इच्छा राहिलेली नाही. तो जेव्हा फलपुत्र पुष्प वगैरे देईल तेव्हा मी सगुण रूपाकडे हे होतं. आपण स्वतःसाठी वारेमाप खर्च करायचा आणि ईश्वरासाठी काही करताना देवाला तर काय हो, देवाला पान फुल पण चालतं म्हणून तिथे फुल वाहून किंवा कुठे देवस्थानी गेली तर शोधायला वेळ घालवतात की 5 रुपये देऊ का, 10 रुपये घेऊ का, 1 रुपया देऊ. आणि इकडे आपण बाहेर जाताना एखादा साधी आपण गोष्ट, कपडे म्हणा किंवा तिथे टॅक्सीने जाताना हजार आपण रुपये खर्च करतो. 1 मिनिट, इथे थोडा पॉज आलाय, मी करतोय. ओके. तर बाकी आपण काही छोट्या मोठ्या गोष्टीत 1000-1200 रुपये कुठे जायचं यायचं त्यांनी खर्च होतात आणि देवाच्या बाबतीत किंवा ईश्वरा प्रित्यर्थ आपण करायला जाताना त्या पैशाचा विचार करतो. तर ही पळवाट दिलेली नाहीये भगवंतानी. इनफॅक्ट इथे आपल्याला जितका श्लोक सोपा वाटतो, पत्रम पुष्पम देवाला काही चालतं, पण ते कोणी दिलेलं हे जर समजलं तर आपल्याला लक्षात येतं की हे फार कठीण आहे. ती अवस्था मिळणं फार कठीण आहे. ती अवस्था कशी आहे तर तो एक तर भक्त आहे. भक्त म्हणजे तो युक्त आहे. आणि काय आहे की तो प्रयतात्मना आहे, म्हणजे आत्म्याच्या शुद्धीकरणाकरता परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचं जे प्रयत्न आहेत त्याच्या तो पुढे गेलेला आहे, म्हणजे ते पूर्ण त्याचे झालेले आहेत आणि परमेश्वराची प्रीती त्यांनी प्राप्त करून घेतलेली. अशी द्रौपदी होती. म्हणून धर्मराज हे धर्माचा पुतळा, यमधर्म साक्षात त्यांचे पिता आहेत आणि त्याच यमधर्माने विदुरांच्या स्वरूपातही त्यांना मार्गदर्शन केलेले. धर्माचं पूर्ण ज्ञान धर्मराजांना आहे. पण जेव्हा दुर्वास ऋषी तिकडे आले दुर्योधनाच्या सांगण्याने आणि 10,000 ऋषींना घेऊन, तेव्हा त्या धर्मराजाच्या धर्माचाही काही उपयोग झालेला नाहीये. तिथे द्रौपदीची भक्तीच कामी आलेली आहे. आणि तिने काय दिलं तर एवढूस चिकटलेलं त्याचं पान, ते नुसतं भगवंतांनी घेतलं, ते दिलं पण नाही, त्यांनीच शोधलं. अगं काहीच नाही काय म्हणतेस, इकडे तर छोटंसं पान लागलेलं आहे असं म्हणून ते पान त्यांनी तोंडात घातलं आणि ते 10,000 शिष्यांसहित दुर्वास मुनींचं, दुर्वास हे साधे नाहीत, भगवान शंकरांचे अवतार आहेत, त्यांची तृप्ती झालेली आहे. तर त्याकरता प्रेमही त्या पद्धतीचं झालेलं आहे. जेव्हा वस्त्रहरणाच्या वेळी पण द्रौपदी हाक मारते, गोविंद द्वारकावासीन. गोविंद म्हणजे इंद्रियांचा स्वामी आणि द्वारकावासीन म्हणजे नवद्वार असलेल्या शरीरांत अंतर्यामी राहणारा, एवढी तिची दृढ भावना आहे. त्यामुळे सतत श्रीकृष्णांचा आंतरिक सहवासही आहे. त्यामुळे भगवंतांना दूर आहेत वगैरे असं काहीही संबंध नाही. तिथल्या तिथे ती वस्त्र पोहोचली. म्हणजे तिथे तर काही
पत्र पुष्प पण द्यायची गरज नाहीये. एक अंतःकरणपूर्वक हाक मारलेली आहे आणि तो तिथे शंकाही नाही की दूर येईल कसा, काहीही नाही. आणि भगवानांनी वस्त्रावतार धारण करून त्यांना म्हणजे भगवंत स्वतः तिच्या शरीराला लपेटून त्यांनी लाज राखलेली आहे. तर असं आहे की अ, फल म्हणजे जेव्हा एक साधी गोष्ट आहे. आपण परमेश्वराला जेव्हा अर्पण करतो ना, ते जर त्याच्यापर्यंत पोहोचलं, तर ते आपल्याला जाणीव होतेच होते. जोपर्यंत ती जाणीव होत नाही, तोपर्यंत तुम्ही आता आपण पाहतो काही-काही म्हणजे एक विरुद्ध पण आपण हे पाहू. करोडो रुपयांचे उलाढाल मोठ्या-मोठ्या देवस्थानात होते. तिरुपती म्हणा, हे म्हणा. पण त्यांनी जास्त पैसे दिले किंवा इतके दिले म्हणून त्यांना ईश्वर प्रसन्न आहे का? तर नाहीये. मुख्य काय आहे इथे? मुख्य बहिरंगपेक्षा अंतरंग जी पूजा आहे परमेश्वराची, ती महत्वाची आहे. बाह्य आपण काय वाहतो त्याच्यापेक्षा माझं मन जसं भीष्माचार्यांनी म्हटले, "वितृष्णा मती मी आपल्याला अर्पण करतो." तसं अर्पण झालेलं आहे का? तसं आपला प्रपन्नत्व आपल्याला मिळालं आहे का? ते प्रपन्नत्व मिळाल्यावर मग हा श्लोक आपल्याला लागू होईल. तोपर्यंत वेदोक्त पद्धतीने शास्त्रशुद्ध पूजा केल्यावरच त्या पूजेचं फळ मिळणार आहे. आणि सेवा स्मरणम आत्मनिवेदनम पूजा हे सांगितलेलं आहे. म्हणजे स्मरण हीच खरी सेवा आहे आणि सगळं आत्मनिवेदन होणं हीच खरी पूजा आहे. किंवा कोणाही जीवाचा नवडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तसे तुम्ही निर्मत्सर झाला आहात का? तसं झालं तर मग तुमचं पत्रम पुष्पम फलम तोयम हे भगवंत प्रेमाने तो घेतो. द्रौपदीचंच आपण उदाहरण घेऊ की कोणाही जीवाचा नगडो मत्सर हे तिने इतकं साधलेलं आहे की जेव्हा अश्वत्थामाने तिच्या मुलांना मारलं आणि मग कृष्ण आणि अर्जुन जाऊन त्यांना पकडून आणलं. तिथल्या तिथे अर्जुन तो म्हणतो मी त्याचा शिरच्छेदच करून येतो. पण तिथे तो फक्त तो त्यांना घेऊन येतो. का? कारण द्रौपदीचा हा दोषी आहे. जास्त दोष द्रौपदीचा आहे. कारण 5ही पांडवांतर्फे च्या बरोबर तिला 5 झालेले पुत्र म्हणजे प्रत्येक पांडवाचं एक-एकच पुत्र आहे तिथे. पण तिचे हे 5ही पुत्र आहेत आणि तसंही पुत्रांवर पित्यापेक्षाही मातेचा अधिकार जास्त आहे. तर तिचा तो दोषी आहे म्हणून तिच्या समोर आणतात ते. आता तिच्या समोर आणल्यावर काय म्हणावा? भीम भीम तर तेव्हा रागावलेला आहे. अर्जुनही रागावलेला आहे. त्याला शिक्षा करायची त्याच्या मनात आहे. पण त्याचा विवेक शाबूत आहे. त्याला शिक्षा करण्याचा पहिला अधिकार द्रौपदीचा आहे म्हणून तिथे ते घेऊन येतात. द्रौपदी म्हणते, "अहो, हे पुत्ररूपाने द्रोणाचार्यच आहेत. पुत्र हा पित्याचा अंश असतो. अशा ह्याने ते द्रोणाचार्यच आलेले आहेत. त्यांना तुम्ही कसे मारणार? म्हणजे आता कोणी विचार करतील मग युद्धात कसे मारले? तर वेगवेगळे जे धर्म आहेत, तर एका धर्मापेक्षा जेव्हा वरचा धर्म जास्त होतो, की अ, कुटुंबाची काळजी घेणं हा धर्म मोठा आहे. पण त्याच्यापेक्षा मोठा धर्म राष्ट्राची काळजी घेणं आहे. किंवा तर हा ज्याला विवेक कळला, तर त्याचा तेव्हा अ, दुर द्रोणाचार्यांना मारताना धर्मरक्षणाकरता मारलं गेलेलं आहे. आता तो प्रसंग नाहीये, युद्ध चालू नाहीये आणि आता अपराध केलेला आहे. तर द्रौपदी म्हणते, की एकतर हे च्या अंशाने हा झालेला आहे. त्यामुळे वधार्य नाहीये, पूजार्ह आहेत. म्हणजे यांची तर पूजा आपण नमस्कार केली. ती नमस्कार करते त्या परिस्थितीत अश्वत्थाम्याला. आणि म्हणते दुसरं त्याच्यावरही महत्व म्हणते, की पुत्रवियोगाचं दुःख जे मला प्राप्त झालं, तसं ते द्रोणाचार्यांची जी पत्नी आहे किंवा अश्वत्थाम्याच्या आईला प्राप्त होऊ नये, ही दया आहे, हे प्रेम आहे, ही सर्वाभूती जी सर्वभूत हिते रता किंवा सर्वाचं दुःख ज्याला जो जो जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले नुसतं नाही, त्यांना होणाऱ्या वेदनाही ज्यांना जाणवतात आणि त्या होऊ नये वाटतात. अशी ती द्रौपदी आहे. त्यामुळे याला सोडून द्यावं असं ती निर्णय करते. तेव्हा भगवान अर्जुनाला म्हणतात, आता काय करायचं? अर्जुनाला प्रश्न पडतो. भगवान म्हणतात, "पहा,
जो आतातायी आहे, बालवध जो करतो, तो आतातायी आहे. त्याचा त्याला देहांत प्रायश्चित द्यावं हाही आहे. आणि ब्राह्मण वधारह नाही हेही मी सांगितलेलं आहे. आता तू काय ते ठरव म्हणतात भगवान. तेव्हा मग अर्जुन त्याचं आता शिरच्छेद याचा अजून एक हे ब्राह्मणांच्या बाबतीत केशवपन किंवा संभावितिष्ठ अपकीर्ती म्हणजे अपमान झाला तरी ते मृत्यूदंड दिल्यासारखं आहे म्हणून त्याचं केशवपन करतात आणि तो मणी काढून देतात. म्हणजे इथे सांगायची गोष्ट काय आहे की निर्मत्सर जर झालंय आहे तर कोणाही जीवाचा नगडो मत्सर हे ज्यांना साधलेलं आहे तेच खरे भक्त आहेत. तेच त्या यत म्हणजे ते प्रयत म्हणजे ते त्यांची जी म्हणजे प्रयत्न करण्याचं प्रयतात्मना झालेले आहेत. म्हणजे शुद्ध अंतःकरणापर्यंत ते पोचलेले आहेत. त्यांचे प्रयत्न कारणी लागलेले आहेत आणि त्या अवस्थेला ते पोचलेले. त्यांचंच मी हे स्वीकार करतो. हा खूप मोठा ह्यातनं अर्थ आहे. प्रत्येक श्लोकात काय त्याचा मतितार्थ आहे तो महत्वाचा आहे. आता आपण हा पण हे पाहतो नामदेव महाराजांचा न मिळो खावया न वाढो संतान परिनारायण कृपा करो. का नामदेव महाराज का तुकाराम महाराज मला आठवत नाहीये. पण हा जो ओवी आहे की न मळो खावया न वाढो संतान म्हणजे काय मला खायला देऊ नको किंवा संतान वाढून नये हा त्याचा मुख्य नाहीये. लक्षार्थ आहे की परिनारायण कृपा करो म्हणजे नारायणाची कृपा होणार असेल तर बाकी काही नाही मिळालं तरी चालेल अशा दृष्टीने ते आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोकातलं काय घ्यायचं हे महत्वाचं आणि ते काय घ्यायचं होण्यासाठी बुद्धी सात्विक बनवणं आवश्यक आहे. एकदा दत्त महाराजांनी एका प्रवचनात एक ही गोष्ट सांगितलेली की एक घराण्यातली स्त्री असते ती एका पुरोहितांना सांगते की आपण महाभारत मला ऐकायचं आपण ऐकवा. तर ते सगळं महाभारत सांगतात. झाल्यावर ते म्हणतात राणीसाहेब तुम्हाला यातलं का आवडलं? तर ती म्हणते की वा तुम्ही किती छान सांगितलं. द्रौपदीला 5 पती असतात हे तुम्ही सांगितलं म्हणजे तसं करायला हरकत नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या महाभारतातनं त्यात गीता आहे, गीतेचा उपदेश आहे. महाभारतात 4ही पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी जे काय लागतं ते महाभारतात आहे. धर्माधिष्ठित ते आहे. महाभारताचं मूळ नाव जय असं आहे. म्हणजे जय हा मूळ इंद्रिय जय आणि मनोजय करायसाठी महाभारताची रचना आहे. हे असताना तिने काय पाहिलं तर 5 पती केलेले चालतात हे पाहिलं. तर त्यामुळे शुद्ध सत्व गुणी आपली प्रकृती आसुरी संपत्तीचा नाश त्याकरताच आसुरी दैवी संपत्ती सांगितली. आसुरी संपत्ती बाजूली करून अनसूय जो आहे तोच हे समजायला योग्य आहे असं भगवान गीतेतही सांगतात. तर दैवी प्रकृतीचा आविर्भाव ज्या बुद्धीत आहे तो करायचा प्रयत्न करायचा आहे. तो जितका जास्त होईल तसा तसा यातले खरे अर्थ आपल्या समोर येतील. संस्कार याचा अर्थ असा केलेला आहे की दोषांचे परिमार्जन आणि गुणाचं आधान जो करतो त्याला संस्कार असं म्हणतात. म्हणजे तर त्यामुळे ती सुसंस्कृत जी बुद्धी आहे त्यांनी केलेले निर्णय आणि अर्थ हे योग्य होतात आणि त्याच्याबरोबर संत महात्म्यांचे ग्रंथ जे आहेत ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, दासबोध आहे, जे काही संत महात्म्यांनी सगळे गाथा आहे, नामदेव महाराजांची गाथा आहे, या संत महात्म्यांचे जे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी किंवा शंकर भाष्य हे तर या गीतेचे फोड करण्यासाठी त्याचा अभ्यास आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा हे ग्रंथ वाचणं फार आवश्यक आहे कारण प्रत्येक वेळेच्या आवर्तनाने आपली दैवी प्रकृती वाढत जाते. जशी दैवी प्रकृती वाढत जाते तसे त्यातले अधिकाधिक गूढ अर्थ आपल्या समोर येतात. तर त्यामुळे हे जे श्लोक आहेत ते फार फार महत्वाचे आहेत आणि याच्या पुढचा श्लोक जो आहे तोही अत्यंत महत्वाचा आहे. थोडासा तो घेऊन तो पुढच्या ह्याच्यात आपण कंटिन्यू करू कारण वेळ कमी आहे. त्या ह्याच्यात सगळं होणार नाही. तर 25वा जे हे आहेत त्याच्याही पुढचं 26वा श्लोक की पत्रम फुलम याने मी संतुष्ट होतोच. पण त्या लेव्हलपर्यंत जाण्यासाठी आणि
त्याच्याही पुढे म्हणजे मानसपूजेत सगळे हे केले किंवा त्याच्याही पुढची गोष्ट तर काही द्यायचीही गरज नाही. जे काही तू करतोयस, यत् करोषी हा 27वा श्लोक घेऊया आपण. यत् करोषी यदश्नासी यज्जुहोषी ददासी यत् यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. तपाचाही म्हणजे जे तू करतो यत् करोषी यद अश्नाशी जे घेतो अन्न ग्रहण करतोस जे हवन करतोस यत तपस्यासी कौंतेय जे तप तू करतोस तत्कुरुष्व ददासी यत जे तू देतोस दान करतोस किंवा काही व्यवहार करताना जे देतोस जे जे तप करतो ते सगळं मला तू अर्पण कर असं भगवान म्हणतात. काय होतं तपाचाही अहंकार येतो, ज्ञानाचाही अहंकार येतो. दत्त संप्रदायात श्री वासुदेवानंद सरस्वतींचं एका श्लोकात आलेलं आहे की अखंड आत्मा अविनाशी दत्त तया प्रती लाविती जे स्वचित्त वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. अखंड आत्मा म्हणजे ज्यात खंड नाही, सर्वव्यापी, सगळी ठिकाणी सारखा असा अविनाशी दत्त, तो दत्त आहे. दत्त म्हणजे स्वतःच स्वतःला दिलं म्हणून तो त्यांचं नाव दत्त आहे. असा भगवंत जो आहे श्रीकृष्ण परमात्मा ते स्वतःच दान आपल्याला करतात. तेव्हा भक्तासाठी विटेवर उभा राहतो. बलिराजाच्या घराच्या बाहेर रखवालदार घराच्या बाहेर राखण करत उभा राहतो. दामाजी पंतांच्या इथे रखवालदार म्हणून उभा राहतो. श्रीखंड्या म्हणून नाथ महाराजांकडे धुणी भांडी ही करतो. हे कधी करतो तर असं अर्पण करता आलं तर सगळं. आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं अर्पण म्हणजे मी तप करतो, मी साधना करतो, हेही अर्पण करणं हे जेव्हा जमतं तेव्हा तो भगवंताला प्राप्त होतो. आणि ह्या 27व्या श्लोकाबद्दल उद्याही आपण पाहू. आपण इथे थांबू. जय श्रीकृष्ण सर्वांना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.